नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. पुत्राचा मार्ग नावाचा एक ग्रंथ आहे, जो बायबलमधील एका परिचित कथेला संपूर्ण मानवी इतिहासाचा एक भविष्यसूचक नकाशा म्हणून पाहतो. पण हे कसं शक्य आहे? चला, तेच समजून घेऊया. या सगळ्याची सुरुवात होते एका खूप प्रसिद्ध वचनापासून, जिथे येशू स्वतःच्या मृत्यूविषयी एक भविष्यवाणी करतात की ते 3 दिवस कबरेत असतील. आणि मग हा ग्रंथ याच भविष्यवाणीला येशूच्या एका दुसऱ्या विधानाशी जोडतो. ते म्हणतात की त्यांचं कार्य 3 दिवस चालेल, आज, उद्या आणि तिसऱ्या दिवशी. आता याचा नेमका अर्थ काय? आणि हाच प्रश्न या संपूर्ण विश्लेषणाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. म्हणजे बघा, 3 साधे दिवस, हजारो वर्षांचा नकाशा कसे काय असू शकतात, बरोबर? तर याचं उत्तर एका खास कोडमध्ये, एका संकेतावलीमध्ये दडलेलं आहे. तर या 3 दिवसांच्या भविष्यवाणीचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी हा ग्रंथ सर्वात आधी बायबलमधल्या वेळेची एक मूलभूत संकल्पना मांडतो. या संकल्पनेचं मूळ तत्व किंवा म्हणा की याची किल्ली एका अगदी सोप्या समीकरणात आहे. एक भविष्यसूचक दिवस म्हणजे 1000 वर्षे, आणि याचा आधार आहे 2 पेत्र 3:8 हे वचन. हे एकच तत्व बघा, निर्मितीच्या 7 दिवसांना थेट 7000 वर्षांच्या मानवी इतिहासात बदलून टाकतं. म्हणजे इथे बघा, आदाम पहिल्या 1000 वर्षांमध्ये, अब्राहम सुमारे 2000 वर्षांवर आणि येशू ते बरोबर मध्यभागी म्हणजे 4थ्या दिवशी किंवा 4000 वर्षांच्या टप्प्यावर येतात. याचाच अर्थ 4थ्या दिवशी येशूचं आगमन होतं आणि तिथूनच या ऐतिहासिक आराखड्यातला शेवटचा 3000 वर्षांचा काळ सुरू होतो. पण थांबा, ही फक्त एक टाईमलाईन नाहीये. हा ग्रंथ या 7000 वर्षांच्या इतिहासाकडे 2 विरोधी शक्तींमधल्या एका मोठ्या वैश्विक संघर्षाच्या रूपात बघतो. हा संघर्ष 2 प्रतिकात्मक क्षेत्रांमध्ये होतोय. एका बाजूला आहे पाणी किंवा समुद्र, जे गोंधळ आणि सैतानाचं राज्य दाखवतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे जमीन, जी स्थिरता दर्शवते, एक अशी जागा जिथे देवाचं वचन मूळ धरू शकतं. आणि हीच कल्पना म्हणजे पाण्याच्या परीक्षेतून पार होऊन जमिनीच्या सुरक्षितेपर्यंत पोहोचण्याची, ही आपल्याला बायबलमधल्या अनेक महत्त्वाच्या कथांमध्ये दिसते, जसं की नोहाचं तारू किंवा तांबड्या समुद्रातून इस्रायली लोकांचा प्रवास. आणि मग या सगळ्या कल्पना म्हणजे ती टाईमलाईन आणि हा प्रतिकात्मक संघर्ष, ह्या सगळ्या एकत्र येतात का ना इथल्या लग्नाच्या गोष्टीत. आणि खरं तर हेच या संपूर्ण विश्लेषणाचं शिखर आहे. या लग्नाच्या गोष्टीत एका अगदी छोट्याशा तपशिलावर सगळं लक्ष केंद्रित केलं आहे, आणि तीच या भविष्यवाणीची किल्ली आहे असं म्हणले. आणि ती म्हणजे दगडाची 6 भांडी. ह्या ग्रंथानुसार ही 6 भांडी म्हणजे इतिहासाची पहिली 6000 वर्ष आहेत. प्रत्येक भांडे म्हणजे 1000 वर्ष. आणि ती पाण्याने भरलेली आहेत, म्हणजे तो इतिहास अपूर्ण आहे, समुद्राच्या गोंधळाने भरलेला आहे. आणि मग जेव्हा त्या पाण्याचं द्राक्षारसात रूपांतर होतं, तेव्हा एका दैवी कृतीने इतिहासाला पूर्णत्व मिळतं. म्हणजे हा चमत्कार फक्त द्राक्षारस बनवण्यापुरता मर्यादित नाही, तर तो क्षण इतिहासाचा खरा उद्देश पूर्ण झाल्याचं प्रतीक आहे. आणि हे कधी घडतं तर 6व्या दिवसाच्या शेवटी, म्हणजे बरोबर 6000 वर्षांच्या टप्प्यावर. आणि इथे बघा, ही संपूर्ण प्रणाली कशी एकत्र येते. त्या लग्नाच्या गोष्टीतला प्रत्येक घटक म्हणजे ती 6 भांडी, पाणी, द्राक्षारस, हे सगळं युगाच्या समाप्तीचं आणि त्या अंतिम शब्बातच्या म्हणजे 1000 वर्षांच्या राज्याच्या सुरुवातीचं प्रतीक बनतं. ठीक आहे, मग या सगळ्या 6000 वर्षांच्या विशाल कालखंडाचा अंतिम उद्देश तरी काय आहे? हा ग्रंथ सांगतो की हे सगळं एका विशिष्ट गोष्टीच्या निर्मितीसाठी आहे. आणि तो उद्देश आहे उत्पत्तीच्या पुस्तकातली मूळ आज्ञा पूर्ण करणे, देवाच्या प्रतिरूपात माणसं निर्माण करणे. पण मग देवाची प्रतिमा म्हणजे नक्की कोण? तर या ग्रंथानुसार हे ते लोक आहेत जे आपल्या हृदयाच्या जमिनीवर देवाच्या वचनाचं बीज स्वीकारतात, जे सैतानाच्या शक्तींवर म्हणजे त्या प्रतिकात्मक पशूंवर विजय मिळवतात, आणि ज्यांना प्रथम फळे किंवा त्या विवाह सोहळ्यातील वधू असं म्हटलं जातं. आणि 6व्या दिवसाच्या शेवटी म्हणजे 6000 वर्षांच्या टप्प्यावर जेव्हा या प्रतिमा पूर्ण होतात, तेव्हाच तो संघर्ष संपतो आणि 7वा दिवस म्हणजे शांतीच्या 1000 वर्षांच्या राज्याची, त्या अंतिम शब्बातची सुरुवात होते.
थोडक्यात सांगायचं तर हे संपूर्ण विश्लेषण बायबलमधल्या विखुरलेल्या वचनांना एकत्र गुंफून एका मोठ्या भविष्यवाणीचं रूप देतं. आणि हे आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं की पवित्र कथांमध्ये एक सुसूत्रता, एक व्यवस्था आणि एक उद्देश शोधण्याचा मानवी प्रयत्न किती खोलवर रुजलेला असतो, नाही का?